नमस्कार मंडळी. आज आपण गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत आणि लवकरात लवकर होणारा पदार्थ बनवणार आहोत. आता आपल्याला बायकांना म्हटलं तर रोजच प्रश्न पडतो की आज आपण काय बनवायचा. तर त्यांना ते सकाळचं जे बेत असतो तो संध्याकाळी विचार करून ठेवावा लागतो, तेव्हा ते त्यांचं लवकर बनतं. आणि नाहीच काही जमलं तर मग आपला लास्ट ऑप्शन एकच असतं आपल्याकडे, खिचडी बनवणे. तर आपण काय करणार आज, हे झटपटीत होणारे बाईट्स बनवणार आहोत. त्यासाठी आपण काय केलं ना, गव्हाचा एक गोळा बनवून घेतला, मतलब आटा बनवून घेतला एक, आपण जशा चपात्या बनवतो तसे. आणि त्याचं काय केलं ना, छोटे छोटे रोल्स बनवून घेतलेत मी असे लांब लांब. आणि ते काय केलं ना, आपण उकळत्या पाण्यावर ठेवायचं आहे आपल्याला. आणि हे बघा, त्याला छानपैकी असं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला, वाफेवर 5 ते 6 मिनटासाठी लगभग. तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. हे बघा, मी सर्व रोज जे आहे ते या पद्धतीने ठेवलेले आहे. अगर तुमच्याकडे असं पात्र नसेल तर तुम्ही काय करणार, एक पातेलं घ्यायचं, त्यात पाणी ठेवायचं आणि ते पाणी उकळल्यानंतर त्यावर एक चाळणी ठेवायची आणि त्यानंतर त्यावरती ते रोल्स ठेवून नंतर त्यावर झाकण ठेवायचं. आणि हाय फ्लेमवरती आपल्याला फक्त ते 5 ते 6 मिनटासाठी वाफवून घ्यायचं, फक्त वाफेवर वाफायचे आपल्याला ते. तर हे बघा, आणि नंतर आपल्याला काय करायचं, आणि त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि त्याला झाकण बंद करून घ्यायचं आणि 5 ते 6 मिनटासाठी त्याला सोडून द्यायचं हाय फ्लेमवरती. तर हे बघा, या पद्धतीने आपले जे रोल्स आहे ते एकदम असे वाफवून निघलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे रेस्या पडलेल्या आहे त्याला, म्हणजे त्याला एकदम अशी जाळी पडलेली आहे आतमधून आपल्या रोल्सला. त्या आपल्याला कट करून घ्यायच्यात आणि कट करून आपल्याला त्या अशाही आपण जी आपण डाळ बनवतो ना फोडणीची वगैरे, त्या असेही खाऊ शकतो. एकदम अशा मस्त लागतात. जशा आपण घड्या बनवतो आहे ना, तुम्ही घड्या खाल्ल्या असता, घड्या बघितल्यास, मतलब आपण जेव्हा गव्हाच्या पिठाच्या घड्या बनवतो ना, त्या पद्धतीने लागत आहेत. तर हे बघा, मी काय केलं ना, याला कट करून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे बाईट्स तयार केले आणि ते एकदम असे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आपण नंतर. तर तुम्ही बघू शकता याला आतून हे ना एकदम अशी जाळी पडलेली आहे आणि झटपट होणारा पदार्थ आहे आणि एकदम टेस्टी असा लागतोय. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे आपल्या बाईट्सला. आणि तुम्ही ह्या ज्या बाईट्स आहे ना, 8 दिवस टिकतात ह्या. तुम्ही ह्याला प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता आणि घरीही लहान मुलं येता जाता खात राहतात. खूप छान अशा लागतात, त्या कुरकुरीत बनतात मस्तपैकी. तर तुम्ही हे बघा, या पद्धतीने मी ते सगळे बाईट्स कट करून घेते आता. आणि कढीपत्त्याने त्याला एक वेगळीच चव येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. आता इकडे बघा, आपण याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, कडकडीत होऊन द्यायचं तेल व्यवस्थित असं. आणि नंतर आपल्याला हे बाईट्स आहे ना यामध्ये तळून घ्यायच्यात. तर या पद्धतीने मी बाईट्स टाकले आणि त्याला एकदम असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला काय करायचं ना, हाय फ्लेमवरती त्याला तळून घ्यायचं आहे. तर या बघा, या पद्धतीने मी त्याला तळून घेते आता. आणि आपले ज्या बाईट्स आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे त्याला. अगर माझ्याकडे काहीच ऑप्शन नसेल किंवा भाजी संपली असेल तर मी लास्ट ऑप्शन हेच असतं माझ्याकडे, किंवा मग हे नसेल खायचं तर मग लास्ट ऑप्शन तर खिचडीच असते. तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. खूप सुंदर अशी रेसिपी आहे आणि झटपट 5 ते 6 मिनटासाठी, 5 ते 6 मिनटामध्ये लवकरात लवकर म्हणजे झटपट होऊन जाते. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेले आहेत. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि